तर नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2026 साठी जो पीक विमा आहे तर तो पीक विमा भरणं हे सुरू झालेलं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमधून तुमचा पीक विमा कशा पद्धतीने भरू शकतात तेच अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो 3 जुलै राज्य सरकारने एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे, ज्यात त्यांनी सांगितलं की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 साठी लागू करण्याबाबत ही जो शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे। त्यामुळे जो रब्बी आणि जो खरीप हंगाम आहे, येणारा रब्बी हंगाम आणि आता जो सुरू झालेला आहे खरीप हंगाम, तर त्यासाठी ही हा जो पीक विमा आहे तर हा भरणं आता सुरू झालेलं आहे। जी जुनी पीक विमा पद्धत होती, 1 रुपयात तुम्हाला पीक विमा भरून भेटत होता, परत ती बंद करण्यात आलेली कारण तिच्यामध्ये बराच भ्रष्टाचार झाला होता। त्यामुळे आता जी सुधारित पीक विमा आहे तर ती सुधारित पीक विमा पद्धत लावण्यात आलेली। या अंतर्गत कोणकोणत्या पिकांसाठी तुम्ही पीक विमा करू शकता तर पीक वर्गवारीमध्ये तुम्हाला तृणधान्यामध्ये तुम्ही भात, धान, खरीप, त्यानंतर ज्वारी, त्यानंतर बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर व मका या गोष्टींसाठी तुम्ही पीक विमा भरू शकतात। तेच रब्बी हंगामासाठी तुम्ही गहू, त्यानंतर रब्बी ज्वारी, त्यानंतर बागायती, जिरायती, हरभरा, उन्हाळी भात व मका यासाठी सुद्धा तुम्ही रब्बीमध्ये पीक विमा भरू शकतात। त्यानंतर गडीत धान्यामध्ये तुमचं भुईमूग, त्यानंतर काढाळे, तीळ, सोयाबीन यासाठी तुम्ही खरीप हंगामामध्ये पीक विमा भरू शकतात। त्यानंतर कापूस व कांदासाठी सुद्धा तुम्ही पीक विमा तर तो भरू शकता। आता पीक विमा कसा भरायचा यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर यावं लागेल, जी प्रधानमंत्री पीक विमाची ऑफिशियल वेबसाईट आहे, तर त्याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ। सो तिथे तुम्हाला यायचं आहे। इथं आल्यानंतर ती वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हा जो वेबसाईट आहे तर हा वेबसाईटचा तुम्हाला इंटरफेस दिसेल। यात तुम्हाला फार्मर कॉर्नर ॲक्सेस असा पर्याय दिसेल, याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचा पर्याय येईल। तुम्ही जरी पूर्वी तुमचा स्वतःचा पीक विमा तुम्ही स्वतः भरला असेल तर यासाठी तुमचं लॉग इन तुमच्याकडे असेल, परंतु तुम्ही जरी फर्स्ट टाइम असाल तर गेस्ट फार्मरवर क्लिक करून तुम्ही भरू शकतात आणि तुमच्याकडे जरी अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन फार्मर हा पर्याय वापरून तुमचा अकाउंट लॉग इन करून घ्या मित्रांनो। अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुमची फार्मर डिटेल इथं शो होईल, तुमचा आधार कार्ड, तुमची फार्मर आय डी, जी काही डिटेल्स असेल तर ती इथं तुम्हाला शो होणार आहे। शो झाल्यानंतर तुम्हाला आता प्रिव्ह्यूज पॉलिसी डिटेल्स सुद्धा तुम्ही पाहू शकतात। तुमचे मागच्या वर्षाच्या ज्या पॉलिसी डिटेल्स आहेत तर त्यासुद्धा तुम्ही इथं पाहू शकतात आणि क्लेम रिसिप्ट सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकतात। त्यानंतर आपल्याला आता खरीप हंगामासाठी 2026च्या खरीप हंगामासाठी अर्ज करायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय फॉर इन्शुरन्स वरती असा पर्याय दिसत असेल तर अप्लाय फॉर इन्शुरन्स या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर काही तपशील येईल, तर तो तपशील आपल्याला भरावा लागेल। तर इथं आता तपशीलमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इथं महाराष्ट्र स्टेट ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल। त्यानंतर स्कीममध्ये तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर सीझनमध्ये खरीप, त्यानंतर तुमचं एअर ऑटोमॅटिकली येईल 2026। त्यानंतर फार्मर डिटेल्समध्ये जरी तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही चेंजेस सुद्धा करू शकतात। तर इथं फार्मर टाईपमध्ये तुम्ही स्मॉल फार्मर असाल, मार्जिनल फार्मर असाल तर ते इथं सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर फार्मर कॅटेगरी सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची, शेअर क्रॉपर आहेत किंवा स्वतः तुम्ही ओनर असाल, जशा पद्धतीने तुम्ही भाड्यावर जमीन घेतली असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात। त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचं सगळा डिटेल्स म्हणजे जो ॲड्रेसचा डिटेल्स येतो, जसं की तुमचं तालुका, डिस्ट्रिक्ट हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं फार्मर UID जो नंबर असेल तर तो UID नंबर एकदा चेक करून घ्या। त्यानंतर ॲग्रिस्टक फार्मर ID व्यवस्थित चेक करून घ्या आणि ही डिटेल्स एकदा क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं बँक डिटेल्स तुमची पहिली जी असेल, पहिले भरलं असेल तर तुमची डिटेल्स ऑटोमॅटिकली येईल आणि नसेल भरलं तर तुम्हाला इथं डिटेल्स ॲड करावी लागेल। इथं ॲड न्यू बँक डिटेल्स या पर्यायावर क्लिक करून तुम्ही दुसरं बँक अकाउंटही जोडू शकता शेतकरी मित्रांनो। त्यानंतर इथं तुम्हाला जरी जुनंच बँक अकाउंट तुम्हाला इथं द्यायचं असेल तर तुम्ही या पर्यायावर क्लिक करा आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा। नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता क्रॉप डिटेल्स आपल्याला इथं भरायची, क्रॉप डिटेल्स भरावी लागेल। तर तुमचं जो लँड डिटेल्स आहे तर लँड डिटेल्स इथं पहिल्या जरी भरलं असेल तर तशा पद्धतीने पहिली लँड डिटेल्स तुमची इथं येईल, परंतु तुम्हाला जरी नवीन लँड डिटेल्स ॲड करायची असेल तर ॲड न्यू लँड डिटेल्स या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर तुमचा सर्वे नंबर, गट नंबर टाकून तुम्ही ती लँड ॲड करू शकता। ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने ती लँड इथं शो होईल, जशी माझी पहिली लँड इथं शो होते। तर मला पहिलीच लँड ॲड करायची तर मी तिच्यावर क्लिक करणार आहे। तिच्यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला क्रॉपची माहिती म्हणजे जे पिकांची माहिती तर ती भरायची। आता शेतकरी मित्रांनो आपली शेवटची प्रोसेस आहे ती म्हणजे आपल्याला क्रॉप म्हणजे आपलं पीक ॲड करायचे। ज्या पिकासाठी तुम्हाला इन्शुरन्स काढायचा असेल तर ते पीक तुम्हाला इथं ॲड करावं लागेल। आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी मिक्स क्रॉपिंगसाठी
तुमचं इन्शुरन्स काढायचं असेल तर ते तुम्हाला पहिले सांगतो, आणि ज्याला फक्त एकाच पिकासाठी म्हणजे पूर्ण क्षेत्रावर एकच पीक त्याने घेतलेलं आहे आणि एकाच पिकासाठी त्यांना इन्शुरन्स काढायचं तेही सांगतो. पहिले मिक्स क्रॉपिंगचं तुम्हाला सांगतो. तर इथं बघा मिक्स क्रॉपिंगमध्ये तुम्हाला येस म्हणायचं आहे. येस म्हटल्यानंतर तुम्हाला आता क्रॉप सिलेक्ट करायची. इथं मी पीनट सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर 2 नंबरची जी क्रॉप असेल यानंतर तुम्ही इथं मी सिलेक्ट करून घेतो ओनियन. त्यानंतर 3 नंबरची आहे इथं कॉटन सिलेक्ट करून घेतो. तर या माझ्या 3 ज्या क्रॉप आहेत तर त्या सिलेक्ट झालेल्या आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे मला आता क्षेत्र ॲड करावं लागेल. आता माझं टोटल लँड आहे 2.59. तर त्या 2.59 मध्ये तुम्ही किती क्षेत्र हे पीनटसाठी ठेवलेलं आहे किंवा ओनियनसाठी ठेवलेलं आहे आणि कॉटनसाठी ठेवलेलं आहे. तर मी इथं इक्वली 0.70 तिघं क्रॉपसाठी लावतोय. 0.70 तुम्हाला जसं पटेल तुमचं जसं असेल तुमच्या अकॉर्डिंग, तर ते अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त तुमचं ठेवू शकतात जसं तुम्ही टाकलेलं असेल. तर बघा इथं मी म्हणजे भुईमुंगसाठी 0.70, त्यानंतर ओनियनसाठी 0.70 आणि कॉटनसाठी म्हणजे कपाससाठी 0.50 असं क्षेत्र ठेवलेलं आहे. आता हे क्षेत्र तुमचं झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे लावण्याची डेट आहे तर ती लावण्याची डेट इथं सिलेक्ट करून घ्यायची. तुमची आता माझी भुईमुंगची डेट आहे तर ती मी 30 जून सिलेक्ट करून घेतो. आता शोविंग डेट म्हणजे तुमची लावण्याची डेट तुम्हाला रँडमली एक सिलेक्ट करून घ्यायची. काय तारखेपासून या पेरण्या किंवा लावणी सुरू झाली होती तर तशा अकॉर्डिंग तुम्ही डेट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा खाता नंबर आणि सर्वे नंबर टाकून तुमचं लँड ही ॲड करून घ्यायची आहे. तर बघा इथं मी खाता नंबर आणि गट नंबर टाकून खासरा नंबर आणि गट नंबर, तर बघा इथं मी सर्वे नंबर आणि तुमचा गट नंबर टाकून जी लँड आहे तर ती व्हेरीफाय करतो. लँड व्हेरीफाय झाल्यानंतर अशी पद्धतीने तुमच्यासमोर माहिती, जरी तुमचं क्षेत्र असेल तर त्याला तर बघा लँड व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्यासमोर लँड शो होईल. ती लँड तुमची असेल तर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमचा प्रीमियमसुद्धा कॅल्क्युलेट झालेला आहे. हा बघा इथं प्रीमियम तुमचा येतोय. तुमची इन्शुरन्स अमाऊंट ही 61,315 असेल. यात तुम्हाला 1,681 रुपये स्वतः तुम्हाला पे करायचे. तर अशा पद्धतीने तिघं क्रॉपसाठी तुमचं हे झालेलं आहे. यात तुमचं कॉटन आहे, ओनियन आहे आणि कपास आहे. तर काय करायचं आहे, ॲड या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड केल्यानंतर तुमचं जो क्रॉप आहे तर ती क्रॉप यशस्वीरित्या ॲड झालेली शेतकरी मित्रांनो. त्यानंतर खाली डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तुमचं पासबुक, त्यानंतर अपलोड युअर लँड रेकॉर्ड म्हणजे तुमचा 7/12 उतारा अपलोड करायचा आहे. तुमचं जरी एकापेक्षा जास्त क्षेत्र असतील तर ती एक PDF बनवा आणि एक PDF तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर इथं शोविंग सर्टिफिकेटसुद्धा देण्यात आलेलं आहे तर ते ऑप्शनल आहे, ते नाही भरलं तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करून. आता हे झालं मिक्स क्रॉप म्हणजे ज्यांनी एकापेक्षा जास्त पिकांसाठी इन्शुरन्स ते करताय. आता सिंगल ओनरसाठी म्हणजे ज्यांना एकच पीक लावायचं आहे तर इथं नो करायचं आहे, मिक्स क्रॉप नो. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची जी सिंगल क्रॉप असेल तर ती सिलेक्ट करून घ्या. उदाहरणार्थ भुईमुग असतील तर भुईमुगाची लावण्याची डेट ही सिलेक्ट करून घ्या. मी इथं 30 जून सिलेक्ट करून घेतो. 30 जूनला माझे भुईमुग मी पेरले होते. त्यानंतर तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे. पुन्हा तसं सर्वे नंबर आणि गट नंबर टाकून क्षेत्र ॲड करून घ्या. तुमचं जे क्षेत्र असेल तर ते ॲड करा शेतकरी मित्रांनो. त्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करून तुमची लँड ही येईल, ती लँड सबमिट करून घ्या. लँड सबमिट केल्यानंतर तुमचा इन्शुर एरिया, तुमचं पूर्ण लँड इथे येईल. तुम्हाला जरी तुम्ही पूर्ण क्षेत्रावर भुईमुग घेतला असेल किंवा तुमचा पूर्ण क्षेत्रापैकी काही भाग पडला असेल तर जेवढ्या क्षेत्रावर तुम्ही भुईमुग घेत असाल तर तेवढं इथं क्षेत्र टाका. त्यानंतर ॲड या पर्यायावर क्लिक करा. ॲड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता बघा माझी मिक्स क्रॉपही ॲड झालेली आणि सिंगल क्रॉपही ॲड झालेली. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी मिक्स क्रॉप केली होती, मला एकच क्रॉपसाठी भरायचं होतं. तर मी एक जी मिक्स क्रॉप आहे तर ती इथून कट करतो. मिक्स क्रॉप कट केल्यानंतर आता मला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं मी माझं पासबुक आणि जो लँड रेकॉर्ड आहे म्हणजे तुमचा 7/12 उतारा तर तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करून इथं अपलोड करू शकतात. आता बघा तुम्ही डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. म्हणजे हे डॉक्युमेंट तुमचं सर्व्हरला अपलोड होईल. तर बघा इथं सक्सेसचा मेसेज आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं लँड रेकॉर्ड सुद्धा तुम्ही तशा पद्धतीने सर्व्हरला अपलोड करा. आता बघा लँड रेकॉर्डही आणि तुमचा 7/12 उताराही म्हणजे आता बघा तुमचा पासबुक आहे आणि तुमचा 7/12 उताराही हा सर्व्हरला अपलोड झालेला आहे. आता नेक्स्ट या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी काही डिटेल्स येईल ज्यात तुम्हाला तुमचं इन्शुरन्स अमाऊंट जे आहे तर प्रीमियम भरावा लागले. 291 रुपयाचा हा प्रीमियम आता आपल्याला भरावा लागेल. इथं टर्म्स आणि कंडिशनवर क्लिक करा. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. तर बघा शेतकरी मित्रांनो, सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचं पेमेंटचा पर्याय ओपन होईल. पेमेंट तुम्ही UPI, क्रेडिट कार्ड, नेट
नेट बँकिंग तिन्ही पर्याय वापरून तुमचं पेमेंट तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर तुमची रिसिप्ट डाउनलोड होईल. ती रिसिप्ट व्यवस्थित प्रिंट आउट करून घ्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपात राहू द्या. भविष्यात ती तुम्हाला कामात येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर त्या लॅपटॉपमधून तुमचा पीक विमा घरी बसून भरू शकता. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही घरी बसून आपला पीक विमा भरू शकतील. आणि अशा शेतीविषयक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो.